राम राम, स्वागत आहे तुमचं नवीन एका ब्लॉगमध्ये. मग काय सकाळी सकाळी सुरुवात झाली, ट्रायली वगैरे सोडली आणि आपण निघालो होतो थेट आता नामदेवबाई शेताकडं, कारण आपल्याला जोडायची होती आज तिर्री. मग काय ट्रायलीला केला बाय बाय. मग म्हणलं चला आता निघूया पुढच्या दिवशी. नामदेवबाई शेतात पोहोचलो, काय तिर्री वगैरे चुरली, भयास ट्रॅक्टर काय इथंच होतं. मग काय म्हणलं चला आता जाऊया आपापल्या कामावर, कारण कसं आहे रस्ता लई लांब होता, जायला यायलाच 1 तास लागते. त्यामुळं मग म्हणलं कसं आहे इथून निघालेलंच बरं. मग काय गेलो, पोचलो शेतामध्ये जिथं आपल्याला तिरी करायची होती. जरा सेटिंग वगैरे लावली. सेटिंग काय म्हणलं जरा असं लांबावं, म्हणजे कसं आहे लई लोड पण येणार नाही. मग काय गणेश भाऊच्याच वरात होतो आपण. मग काय रस्त्याच्या कडेला, मग कसं क्वालिटी 1 नंबर. तुराट्या वगैरे सर्व निघत होत्या, मग थोड्याशा अडकलत्या, काकाला काढून घ्यायला लावल्या. मग काय तिथलं वावर झालं. तिथून आलो पुढे आपल्या शेतामध्ये ओमच्या. इथं काय माकडं लई चालले होते. मग काय म्हणलं वानेराचा जरा माकडाचा जरा व्हिडिओ घ्यावं. इथलं पण काम सारलं. मग म्हणलं हे दोन्ही पण कामं सरलेत, आता जाऊया पुढे. तेवढ्यात काय सोनूची भेट झाली. सोनू जात होता बावनदा घेऊन 4x4 पुढे, म्हणजेच कुठं तर नांगरायला. मग म्हणला सोनू चला आता सोनू तू जा म्हणलं तुझ्या नांगरायला. मग म्हणलं मी जातो आता आमच्या कामाकडं. मग काय सोनूनं केला गाडी स्टार्ट. मग तो निघाला तिकडे पुढे. मग म्हणलं आपण पण जाऊ आता गावात. गावात गेलं, मस्तपैकी जेवण वगैरे केलं. जेवण करून निघालो होतो, आपल्याला जोडायची होती ट्रायली, कारण आपल्याला जायचं होतं भरायला परत दगड. मग म्हणलं ठीक आहे, काय कसा आहे वाघ, जरासा खात होता ट्रायलीमध्ये. शेतात पोहोचलो होतो, काय आधीच आपले मित्र वाट बघत होते. मग काय राजभाऊ होता, बबलू होता, दोघं चौघजण होते. मग म्हणलं सर्व ट्रायली वगैरे भरून घ्या दणक्यात. मग काय थोड्याच वेळात ट्रायली वगैरे भरून घेतले. मग काय ट्रायली इथंच भरलेली उलटायची होती विहिरीच्या जवळ. विहीर जवळच होती. मग म्हणलं रिवर्सनं मागे नको जायला. मग आधीच काय हँडब्रेक मारला. सर्व ट्रायली वगैरे उलटली. बघतोय तर काय अर्धे दगड हिरीतच गेले. मग म्हणलं बरं झालं हिरीतच टाकायची होती, काही अडचण नाही. मग तिथून निघालो. आपल्याला आला होता फोन, म्हणलं जरा पोते भरायच्यात. मग काय म्हणलं वाघ ऐकत वेळ सणकावीत गेला. इटलीचा नांगरत होता. मग म्हणलं चल चालू ते तुझं भाऊ, कारण तुला पण डिस्टर्ब नको. मग आपण पोचलो शिशीच्या शेतात. शिशीच्या शेतातून आपल्याला जायचं होतं आप्पीच्या शेतात. मग काय अपोराच्या शेतात आलो. मग पोते भरायला चालू केले होते. ऋषीनं आपल्याला फोन केला होता की 5 मिनिटातच काम झालंय, कारण काही अडचण नाही, तू लवकर ये, तू आल्या आल्या काम वगैरे होऊन जाईल. मग बघतोय तर काय मला वाटलं आता काय आपले बहादर मित्र आहेत, लगेचच काम करून देतील. मग गेलो तर काय बघतोय तर 2च पोती शिवला होता वाघानं. मग काय पंकज त्याला कामच सांगत होता. पंकजला म्हणलं तू पण थोडंसं काम कर भाऊ, कसं आहे पैसे सर्वांना वाटून घ्यायचे आहेत. मग काय पंकज लागला शिवायला. बघतोय तर काय सुतईच तोडली वाघानं. मग म्हणलं काय खरं नाही आता. ऋषीनं शिवला सर्व पोते वगैरे. पंकज काय टाकायला चालू केला होता. मग पोते वगैरे टाकणं लगेच चालू केलं. पोते वगैरे भरले, कारण झाला होता लय उशीर. आता काय समजे भरले वाघ आपले मित्रच येतो आपले जीवाभावाचे. सर्व काम वगैरे फिनिश केलं. निघालो घराकडच्या दिशेने. भेटू लवकरच नवीन एका ब्लॉगमध्ये. धन्यवाद.